पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते। इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते माझे झाड या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। वृक्षपूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मनोगतातून मांडले। आज सुरू केलेल्या अभियानाच्या अनुषंगाने पुढील 10 वर्षांनंतर रुजलेल्या आणि वाढलेल्या झाडांच्या सानिध्यात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भेटूया अशी अपेक्षा व्यक्त केली। पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन जे बगीचे आता बनवले जात आहेत, जे सिडकोकडून हँडओव्हर झाले, ते चांगले बनवणं, त्याचं चांगलं संवर्धन होणं या दृष्टिकोनातून काही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। मला असं वाटतं की पनवेल परिसरामध्ये देखील या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे महत्त्वाची भूमिका ही बजावू शकू। एक उदाहरण विक्रांतजींनी या ठिकाणी बोलताना दिलं की तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने पालेबुद्रुक गुलाब या ठिकाणी जवळपास 5000 झाडं लावण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक झाडाच्या खाली इथं त्यांनी त्या झाड ज्यांनी लावलं त्याचा मोबाईल नंबर लिहिलेला आहे आणि अभिप्राय असा आहे की पावसाळ्याच्या नंतर दर रविवारी त्या ठिकाणी त्या श्री सदस्यांनी जायचं आणि आपलं झाड त्याचं संवर्धन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं त्या ठिकाणी करायचं। एक अतिशय चांगला अशा पद्धतीचा पायंडा तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाडण्यात आला आहे। आदरणीय डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांनी या दृष्टिकोनातून खूप अशा पद्धतीनं रिसर्च केलेला आहे आणि प्रत्यक्षरित्या त्यांच्या त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचं काम महाराष्ट्रभरामध्ये आणि कदाचित त्याही बाहेर त्यांनी केलेलं आहे। पनवेलमध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जवळपास 5,000 झाडं ही लावली गेली आहे आणि आता ती झाडं चांगली बहरली आहे। आता जीवसृष्टी ही शब्द वापरतोय, जबाबदारीने वापरतोय की जीवसृष्टी त्या ठिकाणी परत आली आहे। पाखरांपासून सगळ्या पद्धतीची वनसंपदा तिथं उभी राहिलेली। आपण खरोखर एक पर्यटन स्थळ म्हणून तिकडे जावं अशा पद्धतीचं एक वैभव पनवेल तालुक्याला तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे। त्यामुळे आपण निश्चित त्याचा अनुभव घ्यावा। आज अशा पद्धतीनं काम करणाऱ्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संस्था आहेत ज्या प्रत्यक्षरित्या काम करतायत आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक संस्थांनी आपल्या या कामातून फॉलो करण्याची किंवा जोड देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि इंडियन ऑइल हे हातात घालून जर काम करतील तर त्याचा मनापासून आनंद होईल। आमदार विक्रांत पाटील यांनीही वृक्ष संवर्धनाचे महात्म्य कथन केले। तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच, पनवेल महानगरपालिका आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। आम्ही पुण्यामध्ये योगेश टिळेकरजी आमदार आहेत, त्यांनी एक उद्यान त्या ठिकाणी तयार केलं आणि त्या उद्यानाला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव द्यावं यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आप्पासाहेबांकडे त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना विनंती केली की असं आम्हाला नाव द्यायचंय तर त्यांनी म्हटलं की नाव द्यायला हरकत नाही, पण तुम्ही काय काय केलंय, कुठल्या प्रकारची झाडं आहेत त्या मला सांगा। मग त्या झाडांचं विश्लेषण झालं, पाऊण तास चर्चा झाली। मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यामध्ये आपण जी झाडं लावली आहेत ही बऱ्यापैकी परदेशी जातीची झाडं आहेत की ज्याच्यामध्ये नेचरला मदत होण्यापेक्षा निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो, कारण ह्या झाडावरती पक्षी येत नाहीत, या झाडावरती फुलपाखरं येत नाहीत, या झाडांना त्या ठिकाणी या झाडांमुळे एका पर्टिक्युलर रेडियस पर्यंत पक्षी फिरकत नाहीत। अशा प्रकारे विदारक चित्र निर्माण करणारी ही झाडं बऱ्यापैकी असतात आणि त्यामुळे आपण जर का आपली जी संस्कृती अनेक वर्षापासून राहिली, नैसर्गिक संस्कृती जी आपली राहिली, अनेक काळापासून ज्या झाडांचं वर्णन आपल्या वेदांमध्ये पुराणांमध्ये आहे, अशा प्रकारची झाडं
ती असतील तर त्याच्यामध्ये इकोसिस्टम जिवंत राहते. पक्षी येणं, त्या माध्यमातून फुलपाखरं येणं, त्या माध्यमातून पुढे ती इकोसिस्टम जगणं, यासाठी त्या प्रकारची झाडं लावण्याची गरज आहे. म्हणजे इतका अभ्यास त्यांचा याच्यावरती होता आणि म्हणून जर का त्या व्यक्तींचा, त्या पूजनीय व्यक्तींचा अभ्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता, म्हणून त्यांनी जे अनुयायांना सांगितलं, जेव्हा ते मिशन दिलं वृक्षारोपणाचं, तेव्हा ते मिशन मोडवर चाललं आणि ती झाड लागली आणि जगली. त्यामुळे जो हे अभियान लीड करतो त्याचं विजन किती मोठं आहे हे त्या ठिकाणी महत्वाचं असतं. वृक्षारोपण करायला कोणी करू शकतं, पण त्या माध्यमातून जर का आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपलं नियोजन नक्की काय आहे, या झाडाची काळजी घेण्यासाठी नक्की किती वर्ष आपल्याला मेहनत घ्यायची आहे आणि त्यासाठीचा आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय, हे जर का आपल्या डोक्यात असेल तर आपण यामध्ये चांगलं काम करू शकतो. अन्यथा हा विषय फक्त फोटोग्राफी इव्हेंट पुरता मर्यादित राहतो. त्यामुळे आपला जो संघर्ष आहे तो झाड लावण्याच्या फोटोपासून, या फोटोग्राफी इव्हेंट पासून खऱ्या अर्थानं निसर्गाला आम्ही काहीतरी दिलं, निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, पण आता निसर्गालाही आपल्याला काहीतरी देण्याची वेळ आली आहे. कारण त्याचं काहीतरी आपण घेतलंय ते आपण परत नाही केलं तर मात्र आपल्याला जगणं मुश्किल होईल अशी स्थिती आज जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. आपण खूप चांगला उपक्रम या ठिकाणी साकारताय, ते आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय आमदार महोदय या ठिकाणी आहेत, आमचे सगळे मान्यवर नेते आहेत. आमच्या माध्यमातून या उपक्रमाला आज आणि पुढे जी काही सकारात्मक मदत लागेल ते आम्ही ताकदीनं करू, एवढंच सांगून वाढीला विराम देतो. या उपक्रमाअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीत 100 बहुवार्षिक वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे उद्यान विभाग यांच्या समन्वयाने सदर वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, इंडियन ऑइलचे पश्चिम विभाग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पी त्रिपाठी, इंडियन ऑइल एव्हिएशन विभागाचे जनरल मॅनेजर रत्नशेखर भट्टाचार्जी, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, इंडियन ऑइलचे पश्चिम विभाग कॉर्पोरेट कम्युनिकेशन जनरल मॅनेजर अभिषेक कुमार, पश्चिम विभाग कॉर्पोरेट कम्युनिकेशन अधिकारी अनिल नागवेकर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, उद्यान विभागाच्या वतीने सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. तर पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, राजू गाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.